हॅलो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला डायरेक्ट किचनमध्ये दिसते। तर व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता, पण म्हटलं आज दाबेली करायची तर तोच व्हिडिओ तुम्हाला दाखवू। तर आज आहे ना मस्त दाबेली करतोय। तर दाबेलीसाठी ना मी तिकडे ना चिंचचं कोळ म्हणजे चिंचचं कोळ बनवून घेते। तर चिंच आणल्या होत्या बाजारमधून, तर त्या उकडण्यासाठी टाकल्या होत्या एक साईडला। आणि इकडे ना आता मी बटाटे उकडून घेतले होते, 7 ते 8 बटाटे उकडून घेतले होते। आणि मसाला आपला लाल तिखट, थोडासा काळा मसाला, हळद पावडर आणि दाबेली मसाला, तर हे सगळं मी टाकले आता कढईमध्ये। तर मला आहे ना थोडीशी घाई होती म्हणून मी एवढा डीपमध्ये व्हिडिओ नाही घेतलेला आहे, कारण की व्हिडिओ घेण्यासाठी ना वेळ लागतो, मग त्यामुळे एवढा डीपमध्ये व्हिडिओ नाही घेता आला मला। ते सगळे ना तेलात टाकल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये ना बटाटा आहे ना असा बारीक करून टाकायचा, फोडी नाही टाकायच्या। बटाटा आहे ना एकदम बारीक झाला पाहिजे। आणि बटाटा टाकल्यानंतर आहे ना त्यामध्ये मीठ, साखर, 3 चमचे साखर घातली होती मी, आणि चिंचेचं कोळ एवढं सगळं टाकलं। आणि बटाटा आहे ना थोडासा असा कुचकरून घ्यायचा एकदम बारीक तांब्याने वगैरे। आणि इकडे ना शेंगदाणे कडक करून घेते आता। आणि जयाताई पोळ्या करत होत्या आणि मी ना दाबेलीची तयारी करत होते। तर इकडे ना कडक शेंगदाणे करून घ्यायचे, थोडेसे फ्राय। आता शेंगदाणे पण मी त्यामध्ये मिक्स केले होते। आणि वरून आहे ना थोडासा कांदा टाकायचा आहे। कांदा काही जास्त टाकायचा नाही, कारण की ज्याची त्याची चॉईस असते। मुलांना काही जास्त कांदा आवडत नाही, त्यामुळे कांदा काही जास्त टाकलेला नाही आहे। आणि आता डाळिंब टाकते मी वरून। डाळिंब पण काही जास्त लागत नाही, तर थोडं डाळिंब लागतं। आणि शेव, तर बेसन पिठाची शेव असते एकदम बारीक, तर ती पण टाकून दिली होती वरून। तर छान दिसतंय ना। तर ही बारीक शेव आहे ना आपण पाणीपुरीला टाकतो ना, तीच आहे, तर छान वाटते ना। तर आता इकडे ना मी एका वाटीमध्ये चिंचेचं कोळ पण घेतलेलं आहे। आणि पावे ना थोडेसे असे कापून घ्यायचे, एक साईड तशी ठेवायची आहे। आणि आता आहे ना मी त्याला थोडेसे चिंचेचं कोळ लावून घेणार आहे। एक साईड आहे ना हिरवी चटणी बनवता आणि लावता, पण मुलं खातात ना, मुलांना काही जास्त तिखट चालत नाही, मग त्यामुळे ना हिरवी चटणी नाही लावली, चिंचेचं कोळच लावलं। आणि दाबेलीचा मसाला आता मी त्यामध्ये भरून घेते। तर छान असा दाबून भरायचा आहे। आणि त्याच्यावर आहे ना शेव पण टाकून घ्यायची आहे। तर गॅसवर आहे ना तवा पण ठेवलेला होता मी। तर छान असा मसाला मी भरून घेतला आहे आता। आणि बटर पण आणलेलं होतं, आता बटर आहे ना तव्यावर टाकून घेतलं आहे। आणि त्यावर आहे ना आता दाबेली मसाला भरलेला आहे, जे पाव आहे ना ते मी ठेवणार आहे। तर छान कडक होऊन द्यायचे, जास्त काही मोठा गॅस करायचा नाही, थोडासा बारीकच गॅस राहून द्यायचा। तर छान मस्त असे कडक होऊन द्यायचे। थोडासा बारीक गॅस असला की छान कडक होतात। तर आता आहे ना मी ते परत थोडेसे ओपन करायचे आणि त्यामध्ये ना चीज किसून टाकायचं। तर मुलांना आहे ना चीज घालून खूप आवडतात, तर मग तशाच केल्या होत्या। आणि थोडेशा अजून मग परत कडक करून घ्यायच्या, तर तशा पण छान लागतात। तर आत्ता दाबेली रेडी झालेली होती, तर खूप छान झालेल्या होत्या, टेस्ट पण छान होती। तुम्हाला कशी वाटली ती पण नक्की सांगा। आज दाबेली छान झाली होती ना, छान लागली, मस्त लागली। बस खालीची नाही का बरं? ती बोलत काय रिएक्शन होती का? खूप मस्त लागली, मी खाल्लीच नाही ती। आज दाबेली सुपर होती, सुपर एकदम। चीज दाबेली किती छान होती, मी चीज दाबेली केली मस्त। तर आपल्या दोघांना आहे ना सगळ्यांसोबत काहीतरी शेअर करायचंय। काय शेअर करायचं? आपलं लग्न कसं जमलं? आपलं लग्न तुम्ही सांगता का मी सांगू? तू सुरुवात कर, तुलाच माहिती आहे, म्हणजे मला पण माहिती आहे। नाही नव्हते असं बोलताय तुम्ही, कसे नव्हते? मला कसं म्हणजे मला काही माहित नव्हतं, तुला जसं माहित होतं। हो का? तुझं पण लग्न करायचंय, करू ना, अजून टाइम आहे ना। तर पहिल्यांदा ना मिस्टर मला बघण्यासाठी आले होते। नाही, पहिले तू मला बघण्यासाठी आली होती। हा, मी मिस्टरांना बघण्यासाठी आले होते। तर इथंच आमच्या जवळ आहे ना पुढच्या गल्लीमध्ये माझ्या मम्मीचे चुलत मामा राहतात। तर यांचं आमचं तेव्हा तर काही रिलेशनच नव्हतं, मी कधी यांना बघितलं नव्हतं आणि यांनी कधी मला बघितलं नव्हतं। संध्याताई म्हणजे माझ्या 3 नंबरच्या नंदबाई,
तर ते आहे ना लोणारवाडीमध्येच राहतात. पण कधी माहित नव्हतं का संध्याताईंना पण भाऊ आहे आणि त्यांचं वाडीत येणं जाणं होतं. म्हणजे लोणारवाडी माझं माहेर, 7-8 दिवस राहायचो. लोणारवाडी माझं माहेरचं नाव आहे. तर ते राहत असतील आणि एकदम जवळ होतं. आमची गल्ली पण एकदम जवळ होती, पण कधी संबंध झाला नाही त्यांना बघायचा. ऐकलं का तू कधी दारात उघडून बाहेर नव्हती. हा मेन पॉइंट आहे. मी कधीच घराच्या बाहेर निघत नव्हते, सारखी कंटिन्यू घरात असायची मी. कोणी घरात जरी नसलं ना तरी माझी एक सवय होती की मी दरवाजे खिडक्या बंद करायची आणि एकटीच घरामध्ये टीव्ही बघत बसायची किंवा अभ्यास करत बसायची. तर झालं काय की माझी तब्येत ना पहिल्यापासूनच स्ट्रॉंग आहे. मी खरं तर पूजा आणि प्रियंकापेक्षाही लहान आहे, पण असं वाटत नाही, तुम्हालाही वाटत नसेल. तर माझ्या अजून क्लासमेट म्हणजे माझे ज्या काही फ्रेंड आहेत त्यांच्या अजून पण लग्न पण झालेले नाहीये आणि मला 2 मुलं आहे. तर माझ्या घरच्यांनी लवकर लग्न करण्याचा डिसिजन घेतला, कारण की जशी माझ्या आजीची पप्पांची तब्येत होती त्यांच्यावरच गेली होती मी, असं म्हणायला हरकत नाही. तर तसंच काय माझं झालं होतं. तर माझी तब्येत जास्त असल्यामुळे ना घरच्यांनी लवकर लग्नाचा डिसिजन घेतला आणि वयाच्या 17व्या वर्षीच माझं लग्न झालं. तर हे ना मला बघण्यासाठी, मी यांना बघण्यासाठी आलेले होते माझ्या मम्मीच्या चुलत मामांच्या घरी. तर तिथं आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतरच हा ना ते सांगते पुढे त्यांना का आई म्हणजे माझ्या सासूबाई. तर त्यांनी काय केलं, त्यांनी लगेच पुढच्या गल्लीत त्यांचं घर आणि इकडच्या गल्लीत आमचं घर, म्हणजे यांचं घर असं आमचं घर यांचं घर. आता तुम्हाला सांगताना होईलच थोडंफार असं. तर लगेच इकडे आली. तर घर मी सगळं बघितलं एकाच दिवशी बघा, सगळं एका दिवशी झालं. तर एकाच दिवशी म्हणजे तिथं बघायला आलो ना, त्यांनी ना मला इकडे आणलं त्यांच्या घरी, म्हणजे आता आमच्या घरी. तर इथे चहा पाण्याचा परत कार्यक्रम झाला आणि मामा म्हणजे माझे मामा सासरे यांचे मामा मिठे सर. तर ते आमच्या फॅमिलीचा खूप मोठा आदर आहे. तर त्यांना लगेच बोलवलं आईने कॉल करून का असे पाहुणे आले. तर मग मामा पण लगेच आले आणि मामा मेन म्हणजे मला मग क्लास टीचर होते 10वीला, कारण की ते शिक्षक असल्यामुळे ना मी त्यांच्याच शाळेमध्ये होते शिकायला ना. तर ते 10वीला क्लास टीचर होते. तर ते पाहून हसायला लागले मी आले असं बघण्यासाठी. तर आमचा कार्यक्रम सगळेच थोडे वेगवेगळे झाले. असं बैठक पण आमची खूप मोठी झाली. म्हणजे आमच्या गावाकडे पद्धत आहे, तर काही कार्यक्रम असला की सगळे आसपासचे लोक एकत्र येतात. तर आम्ही बोलवलं, सगळे रिलेटिव्ह बोलवले, पण एखादा अर्धा रिलेटिव्ह राहूनच जातो. तर काही नातेवाईकांना असं वाटलं की आमची एंगेजमेंटच झाली. तर काही नातेवाईक रुसले, कोणी असं त्यांना असं वाटलं आमची एंगेजमेंट झाली, पण एंगेजमेंट झालं तर महिन्याने धरली होती आम्ही 8 फेब्रुवारी नाही 28 फेब्रुवारीला. तर मी तेव्हा आहे ना 11वीला होते आणि झालं काय माहिती का, आमचं एंगेजमेंट झाली होती का? नाही तुम्ही मला कॉलेजला घ्यायला आले होते. तर आमची ना 28 फेब्रुवारीला एंगेजमेंट झाली आणि त्यानंतर ना मी कॉलेजला तेव्हा आहे ना मी जास्त कोणाच्याही संपर्कात नव्हते. मला माझ्या माहेरचे गावातलेच लोक जास्त काही ओळखत नव्हते, कारण की मी कधी घराच्या बाहेर निघत नव्हते. तर काय झालं, आमचं नवीन लग्न जमलं, साखरपुडा झाला आणि त्यानंतर आहे ना हे मला कॉलेजला घ्यायला आले आणि यांच्या मावशी म्हणजे चंदा मावशी तर तिथेच असतात त्या पण. तर हे मला घ्यायला आले आणि नंतर हे मला बोलतात की इथं माझ्या मावशी आहे, लवकर चाल, मावशी बघितलं तर परत बोलतील असं म्हणून आम्ही निघालो. पण त्यावेळेस मी खूप घाबरली होती, कारण की त्यावेळेस माझा फर्स्ट टाइम होता यांच्यासोबत कुठेतरी जायचा. पण कुठे गेलो नाही. कॉलेजवरून सरळ त्यांनी मला फक्त घरी सोडून दिला, 3 किलोमीटर घरी. आता तेव्हा आले होते बरंच घ्यायला, आता हिंडायला सुद्धा नेते का नवीन राहतात नवरी असं आहे. बघितलं ना, तर तुम्ही पण तुमचं. आणि जेव्हा इकडे बघितलं ना त्यानंतर परत त्यांना मला साडीवर, इथे ड्रेसवर बघितलं, त्यानंतर त्यांना परत मला साडीवर बघायचं होतं. तर त्यांनी
त्यांनी मला साडीवरच संध्याताई म्हणजे माझ्या ननंदबाई आमच्या गावातच जवळच आहे, त्यांनी मला तिथं बोलवलं साडीवर. आणि माझा आहे ना 11वीचा पेपर होता, मी सायन्स साईडला होते तर माझा बायोलॉजीचा पेपर होता. तर मला आहे ना खूप टेन्शन आलेलं होतं, मला चिडचिड व्हायची माझी अक्षरशः. आता माझं पेपर आहे आणि बघायला पण येणार आहे. तर मग पेपर झाल्यानंतर हे आले होते तिथं बघायला. तर मग मी तिथे जाऊन साडी चेंज केली, साडी घातली आणि अजूनपर्यंत साडीवर बघता येते. त्यांना साडीवर बघायला मला जास्त आवडतं. त्यांनी परत मला साडी घालून बोलवलं होतं. तो दिवस पण प्रदोषचा होता. तर मला प्रदोषचा दिवस एकदम छान असतो, कारण की त्यावेळेसच यांनी मला पसंत केलं होतं. आणि दुसरं म्हणजे प्रदोषच्या दिवशीच आपण आपल्या YouTube चॅनेलला सुरुवात केली आहे. तर प्रदोषचा दिवस तर माझ्यासाठी प्रदोषचा दिवस तो लकी हा छान आहे असं. तर सगळी बडबड मीच करते असं तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल. आता मी काय करू, सागर दादा तुमच्याशी बोलत नाहीये. अरे तसं नाही, तू एवढं छान सांगते, मी परत तुला मध्ये काहीतरी रिस्पेक्ट करायचं नाही. पण तुमचं पण तू जे सांगितलं तेच मी जे सांगितलं तेच होणार आहे. तू सांगितलं ते काय अवघड आहे. नाही पण तुमचं काहीतरी असेल. म्हणजे मिस्टरांनी ना अगोदर खूप मुली बघितल्या होत्या, मी नव्हते बघितलं कोणाला अजून. म्हणजे बघितलं होतं 1-2 ठिकाणचे स्थळ मम्मी पप्पा त्यांनी सुचवले पण होते, पण काही प्रॉब्लेममुळे नाही झालं नाही. तर मिस्टरांनी माझ्यापेक्षा जास्त किती 100 झालं असेल नाही, सेंचुरी नाही एवढी 50-55 कुठे गेले. 50-50 तर एवढ्या मुली बघितल्या, पण त्यांना आहे ना खरं म्हणजे तुला बघता शनी मम्मीने डायरेक्ट इथं घेऊन आलं म्हणजे मम्मीला तू खूप आवडली. आणि महत्वाचं म्हणजे मला मम्मीला आवडलेली वस्तू मी नाही म्हणू वस्तू नाही, व्यक्ती म्हणजे मम्मीला एखादी गोष्ट आवडली ना त्याला आपण विरोध नाही करू शकत. त्यामुळे मी तुला अजून पण आईंचं माझं बॉन्डिंग खूप छान आहे. तर संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतं, पण असं तर काही आमच्यात अजून पण नाहीये. तर आमच्या दोघींचं बॉन्डिंग छान आहे. कधी मी त्यांच्या मनाने घेते, कधी तेही माझ्या मनाने घेतात. त्यामुळं काय होतं, जे सासू सुनांचा जो प्रॉब्लेम असतो ना तो आमच्यामध्ये कधीच होत नाही. कारण की कधी कधी होतं, असं होत नाही असं काही नाहीये. कधी कधी चिडचिड झाली एखाद्या गोष्टीमुळे, आता त्यांचंही वय झालं, त्यांचीही चिडचिड होती, सगळ्या गोष्टी खऱ्या त्यावेळेस आपण समजूतदारीने घ्यायचं. तुझीच राहते ना, चूक माझी नसते प्रत्येक वेळेस, असं काही नसतं. चुकलं चुकत बरोबर. म्हणजे असं समज जर काही झालं तर 70% चूक तुझी राहते, 30% तिची चूक राहते. मिस्टर आज पण आईची बाजू घेत आहे, पण छान आहे माझ्यासाठी. कारण की आईची बाजू ही मुलांनी प्रत्येक वेळेस घेतलीच पाहिजे. आई शेवटी जन्म दिलेला असतो त्यांनी, त्यामुळे त्यांची बाजू घेणं. आजी चुकते की ही चुकते पाहिलं ना, मी चुकते. तर मलाही कधी कधी राग येतो, मी कधी कधी फटकन बोलते, असं काही नाहीये. मी मिस्टरांना पण बोलते फटकन, मला सवय आहे, पण मी परत सावरून घेते. मला माझ्या तो डोकं बसायची राहते नाही हो, एवढी डोक्यावर नाही बसत. बोलते मी कधी कधी असं फटकन बोलून जाते. आपण म्हणतो एकच बायको आहे, जाऊ दे ती नाही बसणार, कोण बसणार. सगळ्यांना एकच असते. मिस्टर म्हणतो मला एकच बायको, प्रत्येकाला एकच बायको असते. काही काही ना 2 पण असत्या. पडशील पडशील हळू ना, बसायचंय का तुला. आजचं वातावरण पण छान आहे, म्हटलं चला तुमच्या सोबत आज काहीतरी मस्त शेअर करू म्हणून. 28 फेब्रुवारीला 17 एप्रिलला आमचं लग्नाच्या 28 फेब्रुवारीला एंगेजमेंट, 17 एप्रिलला फेब्रुवारी नंतर मार्चला लगेच. मला सांगायचं झालं तर आमचं लग्न पण खूप मोठं झालेलं आहे. आणि एंगेजमेंट पण जेव्हा एंगेजमेंट झाली ना, जेव्हा बैठक झाली तेव्हा लोकांना असं वाटत होतं की आमची एंगेजमेंट झाली. जेव्हा एंगेजमेंट झाली तेव्हा लोकांना असं वाटत होतं लग्नच झालं. कारण एवढी गर्दी होती, एवढं मोठं आमचं सगळं झाले. म्हणजे माझ्याकडं व्हिडिओ आहे त्याचे, मी कधीतरी तुमच्यासोबत ते शेअर करेल. पण तुम्हाला बघायला आवडेल का ते सांगा. म्हणजे मग मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला माझ्या लग्नाचे व्हिडिओ बघायला आवडतील का, मग मी तुम्हाला ते शेअर करेल. तुम्ही जरी कमेंटद्वारे सांगितलं आमचं लग्न बघायचं असलं ना, एक दिवस माझ्याकडं व्हिडिओ शूटिंग आहे आणि अल्बम पण आहे. पण व्हिडिओ शूटिंग मध्येच तुम्हाला काही मुद्दे आम्ही दाखवू. तर तुम्हाला जर बघायचं असेल ना तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मला कळेल तर तुम्हाला खरंच आमचं लग्न बघायचे हौस आहे का.
म्हणजे बघायची इच्छा आहे का, तर मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ दाखवेल असतात. तर 2017 म्हणजे आता 2025 चालू आहे. म्हणजे आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली. 9 चालू आहे ना. 9 चालू आहे. 9 चालू आहे. आणि मी खूप लहान म्हणजे 17 वर्ष वयाचं मिस्टर त्यावेळेस आहे ना 26 नाही त्यावेळेस ना ते याच्यात कामाला होते, काय म्हणतात त्याला, गाड्यांच्या शोरूम मध्ये कामाला होते आणि पोलीस भरती करत होते खास म्हणजे. तर पोलीस भरतीमध्ये ना त्यांचं म्हणजे ठाण्याला काम झालेलं होतं, पण आईंनी एकच मुलगा आहे म्हणून काही पाठवलेलं होतं त्यांना. आणि मग त्यानंतर त्यांनी ना पोलीस भरतीचा भरपूर अभ्यास केलेला आहे मिस्टरांनी, पण त्यानंतर मग ते काही भरती केली नाही ना. तुम्ही लग्न झाल्यानंतर त्यांनी भरती केलीच नाही. मग ते ना जॉबला जात होते, शोरूम होतं गाड्यांचं 4 व्हीलरचा, तर तिथे ते जॉब करत होते. त्यानंतर ना आम्ही ना जॉबचा प्लॅन टाकला. तर माझा भाऊ आणि आमचा एकत्रच प्लॅन होता. नंतर मग आम्ही डिवायडेशन करून घेतल्यानंतर आम्ही दुसरीकडे केला, त्यांनी दुसरीकडे केला. मग त्यांचं पण माझ्या भावांचं पण जॉबचाच प्लॅन्ट आहे आणि मिस्टरांचा पण तोच आहे. मग लग्न प्लॅन्टला किती वर्ष झाले असेल आपल्या? 6-7. कारण की लग्न झाल्यानंतर वर्षातच आम्ही प्लॅन टाकला होता, कारण की मिस्टरांच्या डोक्यात बिझनेसची आयडिया होतीच. त्यामुळे मग पहिल्यापासूनच त्यांना बिझनेस मध्ये हाऊस आहे, तर तोही करतोय आता. आणि आम्ही आता नवीनच या वर्षीपासून दुसरे बिझनेसला डोकं लावलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, वाळवणीचे पदार्थ लिहिले वाचते. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, आपण सगळे वाळवणीचे पदार्थ, पापड वगैरे सगळं करतो. तर त्यामध्ये मिस्टरांचा भरपूर सपोर्ट असतो, कारण की एकटा माणूस तर काही करू शकत नाहीये. खोके म्हणजे खोक्यांची ऑर्डर देण्यापासून, बॉक्सची ऑर्डर देण्यापासून, बॉक्स पॅकिंग करण्यापर्यंत आणि ते कुरिअर मध्ये नेऊन देण्यापर्यंत सगळं काम मिस्टरांचं असतं. आम्ही फक्त करतो, पण त्यानंतरची पॅकिंगची सगळी जबाबदारी मिस्टर घेतात. ते त्यांचा आमचा पण उन्हाळ्याचा सीझन असतो आणि त्यांचा पण उन्हाळ्याचा सीझन असतो. ज्या वेळेस लग्न असतात ना उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेस त्यांच्या जारला खूप मागणी असते. त्यामुळे ना मग त्यांचं पण जारचा सीझन हा उन्हाळ्यात असतो आणि इकडे पण आमचं उन्हाळ्यात असतं. ते सकाळी 6 वाजता जातात, दुपारी 2 वाजता येतात. त्यानंतर अर्धा 1 तास जेवण वगैरे करतात, 3ला पॅकिंगला बसतात, तर 6 ते 7 वाजता. तर खूप काम असतं त्यावेळेस. 4 महिने आम्हाला याच वर्ष अनुभव आलाय आम्हाला, भरपूर सारं काम असतं उन्हाळ्यामध्ये. तर कारण की आम्हाला सगळ्यांना ऑर्डर द्यायच्या होत्या, काही काही टाईमच्या ऑर्डरी नाही झाल्या माझ्याकडून कम्प्लीट. त्यामुळे सॉरी, कारण की तुम्ही माझी परिस्थिती बघितलीच. उन्हाळ्यामध्ये मी प्रत्येकाच्या ऑर्डर जेवढ्या शक्य होईल तेवढ्या दिल्याच आहे, पण आता काहींच्या नाही झाल्या मला शक्य, कारण की पाऊस पडायला लागला आणि वातावरण चेंज झाल्यामुळं पदार्थही चांगले होत नव्हते. त्यामुळे मग ऑर्डर घेणं बंद करून टाकलं. आता फक्त पापड चालू आहे, पापडांची ऑर्डर चालू आहे. तर ते आता होऊन जातं ऍडजस्ट. पण मग सगळे म्हणत होते का, म्हणजे मला 1-2 टाइमच्या कमेंट आल्या होत्या का मिस्टर काय करतात, मिस्टर घरी दिसतात. तर ते घरी नसतात, पण गावामध्ये चक्कर असल्यामुळे ते 1-2 वेळेस घरी येतात जातात. आणि कधी कधी आमच्याकडे 2 मुलं आहे प्लॅन्टवर कामाला, एकवाच्या प्लॅन्टवर 2 मुलं कामाला आहे. तर कधी जास्त जर त्यांच्यावर लोड नसला तर मग ते बघून घेत्या, मिस्टर सुट्टी घेत्या. असं काही नाहीये की ती घरातच असतात. तर आमचा पण बिझनेस आहे, बिझनेस म्हटल्यावर आम्हाला पण फ्री वेळ असतो. आता उन्हाळ्याचा त्यांचा पण सीझन नाही आणि आमचा पण नाही, त्यामुळे आता आम्ही थोडे फ्रीच आहे. तर मिस्टर काय प्लॅन करताय कुठतरी जायचं, बघा आता काय होतं प्लॅनचा. दिंडीला जायचंय महिनाभर दिंडीला. मिस्टरांना आहे ना आता दिंडी निघणार आहे त्र्यंबकेश्वरची, पायी दिंडी सोहळा आपला पंढरपूर पर्यंत. तर त्या दिंडीला जायचंय मिस्टरांना. जायचंय का? पाठीत असेल तर जाईल. मग माझी काही इच्छा नाही, त्यांना जायचं असेल तर ते जातील, मी तर काही जात नाही. मनापासून म्हणते मला दिंडीला काही जायला आवडत नाही. माझा स्वभाव 8 वर्षात खूप काही माहित होऊन गेला. अंशू चोर आले आपल्या दिल्लीत, बघ ना कुत्रे भुंकताय. तर खरं म्हणजे ना सकाळीच शूट घ्यायचं होतं या व्हिडिओचं मला, पण
सकाळपासून मिस्टर पण घरी नव्हते, त्यांना पण आज ऑर्डर होत्या, लग्न होते, त्यामुळे त्यांनाही जमलं नाही. आणि मी आज दिवसभर थोडी कामात होते. मग म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेस कसं निवांत असतं, मग म्हटलं चला आज खाली पण आहे ना रूम मध्ये पापड वगैरे वाढ टाकले होते. म्हटलं चला आज आपण मस्त गच्चीवर बसू आणि गच्चीवर व्हिडिओ शूट करू. तर गच्चीवर बसलोय, कारण की मग जेवण झाल्यानंतर थोडस छान वाटतं गच्चीवर बसायला, हवा वगैरे छान राहते गच्चीवर. तर आहे ना आज मी सगळं आमचं लव्ह मॅरेज झालं की अरेंज मॅरेज मी तुम्हाला दाखवलंय. लव्ह मॅरेज तर काही झालेलं नाही, आमचं अरेंज मॅरेजच आहे. तर बरोबर आहे ना, अरेंज मॅरेजच आहे ना, अरेंज मॅरेजच आहे आमचा. तर सगळ्यांना म्हणजे ऐकायचं होतं. एकदम त्यांनी मला नवीन नवीन कमेंट पण केली होती ना, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. तर मी सांगते तुम्हाला आज आमचं अरेंज मॅरेजच आहे, लव्ह मॅरेज नाहीये. घरातल्यांच्या परमिशननेच आमचं लग्न झालेलं आहे, इकडच्यांची पण तिकडच्यांची पण. तर माझं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत अगं त्यांच्याकडे बघ ना, सगळ्यांकडे. तू आज बोलली नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुम्हा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना शुभरात्री. आता उद्या पुन्हा भेटू. आता तुला फक्त करेल का बोलायला एकदम. अंशू पण काही दिवसांनी व्हिडिओ मी तर तिला काय म्हणत होते माहिती का, म्हटलं तू जर थोडी मोठी असती ना राहुल दादाला कशी पण शोभले असती आणि ताई आज तुझे व्हिडिओ मग एकच नंबर चालले असते, परत टेन्शनच नाही. नाही ग, आता छोटीच आहे अजून. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. नक्की भेटू. मिस्टर एवढंच बोलले फक्त, कारण की मिस्टरांना आज काय बोलायची इच्छा दिसत नव्हती मला, त्यांना खूप झोप आलेली आहे. तर चला बाय बाय.